हा व्हिडिओ बघतोय त्यांना याचं शुभ फळच मिळणार आहे, कारण की हा युनिव्हर्सचा मेसेज आहे म्हणून। श्री स्वामी समर्थ। कसे आहात सगळेजण? मजेत ना? मजेतच राहा। चला पटापट श्री स्वामी समर्थ कमेंट बॉक्समध्ये लिहा आणि तुम्हाला ही दिवाळी कशी गेली ते सुद्धा लिहा, म्हणजे मला कळेल की सगळेजण किती आनंदात आहेत आणि कसे कार्ड आपले बरोबर निघतायत का, जे मी सांगितलं ते बरोबर होतंय का। बरं, आज 23 ऑक्टोबर गुरुवार। आज काय कसा असणार आहे आपला दिवस ते बघूया। बघा कार्ड ऑलरेडी पडलेलं आहे, वाह कपचंच कार्ड पडलेलं आहे। पण त्या अगोदर मी तुम्हाला एक उपाय सांगणार आहे। लक्ष्मी प्राप्तीसाठी तुम्हाला करायचा आहे, तो गुरुवारी किंवा शुक्रवारी केला तरी चालेल, कुठल्याही शुभदिनी करायचा आहे। आपल्या घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहावी यासाठी तुम्हाला 3 तेजपत्ता छोटे असले तरी चालणार आहे, कारण की तुम्हाला कपड्यात गुंडाळायचे आहेत म्हणून। 3 तेजपत्ता आणि एवढा तुकडा असला तरी चालेल दालचिनी, एवढा दालचिनीचा तुकडा, हे दोन्ही एका हिरव्या रंगाच्या वस्त्रामध्ये म्हणजे कपड्यामध्ये गुंडाळून, कपडा शक्यतो कॉटनचा चालेल किंवा तुम्हाला सिल्कमध्ये मिळाला तरी चालणार आहे, तर ते गुंडाळून तुम्हाला तिजोरीमध्ये ठेवायचं आहे। तर बदलायचं कधी? जेव्हा तुम्हाला असं वाटेल की हे खराब झाले किंवा त्यांना पावडर पडते, तर अशा वेळेस बदला, किंवा पौर्णिमेला वगैरे बदला। अमावस्येला नको, शक्यतो पौर्णिमेला बदला, ठीक आहे, किंवा शुक्रवारी बदललं तरी चालणार आहे। आता हे कार्ड ऑलरेडी पडलेलं आहे, तर कुठलं कार्ड आहे? एस ऑफ कप्सचं कार्ड आहे। कपचं कार्ड म्हणजे शुभ कार्ड आहे। बघा, हे जलतत्वाचं कार्ड आहे, नातेसंबंधांचं कार्ड आहे। तर ज्यांचे कोणाचे नातेसंबंध बिघडले असेल, नवीन सुरुवातीचं कार्ड आहे। जलतत्व म्हणजे वृश्चिक, कर्क, मीन या राशींसाठी खास परत 1 नंबर आहे, पहिल्या नंबरचं कार्ड आहे। पण हे सगळ्या राशींसाठी आहे, ज्यांचं लग्न जमत नाही त्यांची लग्न जमतील। आणि बघा, तसं पण दिवाळी झालेली आहे, त्यामुळे बऱ्याच लोकांची लग्न तर असतीलच, पण ज्यांची जमत नव्हती त्यांनी प्रयत्न करा, ज्यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलाय आणि जे पाहत आहेत त्यांचं लग्न जमण्यास मदत होईल नक्कीच, कारण की हा युनिव्हर्सचा मेसेज आहे म्हणून। त्याच्यानंतर ज्यांचे नातेसंबंध बिघडले, प्रेम प्रकरणात ज्यांच्या अपयश आतापर्यंत मिळत होतं त्यांना आता यश मिळेल, किंवा जर तुम्ही विचार करत असाल की प्रेम प्रकरणाची सुरुवात करावी, कोणाला तरी विचारावं, कोण तुमच्या मनात असेल त्यांना तुम्ही आता विचारू शकता, कारण की आता तुम्हाला उत्तर येस मिळेल। त्याच्यानंतर नवीन सुरुवातीचं कार्ड आहे, मध्ये कसली सुरुवात असेल, पण जास्त करून हे नातेसंबंधांचं कार्ड आहे। नात्यात तुमच्या गोडवा येणार आहे, किंवा जी नाते बिघडलेली असतील आतापर्यंत ती नाती आता सुधारणार आहेत, तर नक्कीच हे चांगलं कार्ड आहे। त्यामुळे जो कोणी हा व्हिडिओ बघतोय त्यांना याचं शुभ फळच मिळणार आहे, तुमच्या नातेसंबंधात गोडवा येणार आहे। धन्यवाद। असंच आपलं चॅनल पाहत राहा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा।